आणि आता बातमी कल्याणमधून आहे। कल्याणमध्ये एक भलं मोठं होर्डिंग कोसळलंय। कल्याणच्या सहजानंद चौकामध्ये ही दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। होर्डिंग कोसळल्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, तसंच रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। तर काही महिन्यांपूर्वी घाटकोपरमध्ये एक होर्डिंग कोसळलं होतं, त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती। अनेक ठिकाणी होर्डिंग्स उतरवण्यात आले होते, अनधिकृत होर्डिंग्स काढले जात होते आणि आता कल्याणमध्ये सुद्धा आपण तोच प्रकार पाहतोय। कल्याणमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळलेलं आहे, यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। कल्याणच्या सहजानंद चौकातली ही दृश्य आपण पाहतोय। यामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे, तसंच वाहतूक कोंडी सुद्धा या परिसरामध्ये पाहायला मिळते। दरम्यान या संदर्भात नागरिकांनी संतापही व्यक्त केलेला आहे। या संदर्भात अभिजित देशमुख आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतात। अभिजित, सध्याची काय परिस्थिती आहे? सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सहजानंद चौक प्रचंड रहदारीचा चौक आहे कल्याणमधील, त्या ठिकाणी होर्डिंग कोसळण्याची घटना घडली होती। आपण त्या दृश्यांमध्ये पाहू शकता की हा होर्डिंग जेव्हा कोसळला तेव्हा त्या होर्डिंग खाली गाड्या पार्क केलेल्या होत्या। काही लोक थोड्या सेकंदाच्या अंतराने काही लोक देखील वाचली आहे। या घटनेमध्ये 2 जण किरकोळ जखमी झाली असली तरी जीवितहानी मात्र टळली। या घटनेनंतर येथील नागरिकांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला, प्रचंड संताप व्यक्त केला। शेकडो नागरिक या ठिकाणी जमा झाले होते। महापालिकेविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली। या होर्डिंग्स बाबत, अनधिकृत होर्डिंग्स बाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मात्र महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला। एकंदरीत आता महापालिका आयुक्त घटनास्थळी दाखल झाल्या। त्यांनी या घटनेची चौकशी करून जे संबंधित जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाईचं आश्वासन या ठिकाणी नागरिकांना दिलेलं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।